स्वामीवाणी भाग 24. आपले स्वामी बोलतात, अरे गाढवा, अरे मूर्खा, तुला त्या मुर्दाच्या डोक्यावर माझ्या जोडा ठेवायला कोणी सांगितला होता? उचल तो जोडा, उचल तो जोडा. स्वामी लीला. स्वामी महाराजांची स्वारी इडगी नावाच्या गावात मारुतीच्या मंदिरात होती. 4 वाजेची वेळ होती. स्वामी महाराज निजलेले होते. सोबत 40-50 सेवेकरी जमलेली होती. तो तेथे एक प्रकार घडतो. रावणा नावाचो एक शेतकरी शेतात काम करत असताना त्याला नादाचा दंश होतो. त्याच्या तोंडात फेस येतो आणि विष सर्व शरीरात पसरून तो जागेवर गतप्राण होतो. स्वामी भक्त हो, तरीही तेथील शेतातील काही मंडळी त्याला घेऊन मारुतीच्या मंदिरात स्वामींच्या समोर आणून ठेवतात. स्वामी निजलेले होते म्हणून कोणालाही स्वामींना उठवण्याची हिंमत झाली. पण रावणाचे काय करायचे हा प्रश्न सर्वांना पडलेला होता. त्यातच तेथे बाबासाहेब जाधव म्हणून स्वामींचे सेवेकरी ह्यांनी एक हिंमत केली. त्यांनी स्वामींचे जोडे उचलले आणि रावणाच्या मस्तकावर ठेवले. स्वामी भक्त हो, बाबासाहेब जाधवांनी रावणाच्या मस्तकावर जोडे ठेवताच स्वामी महाराज एकदम खाडकन उठून उभे राहिले. स्वामींचा चेहरा रागाने लालबुंद झालेला. स्वामींचा चिडलेला चेहरा पाहून आता बाबासाहेबांचे काही खरे नाही असे समजून सोबत असलेली 40-50 सेवेकरी तेथून पळूनच गेली. मात्र 2-3 सेवेकरी तेथे थांबली. स्वामींनी रागाचा भरात त्यांच्या अंगावरील कपडे फेकून दिले आणि बापसाहेबा शिव्या देत बोलले, अरे गाढवा, अरे मूर्खा, तुला त्या मुडद्याच्या डोक्यावर माझा जोडा ठेवायला कोणी सांगितला होता? उचल तो जोडा, उचल तो जोडा. स्वामी भक्त हो, बाबासाहेबांची सर्व अंगाचे कापरे सुरू झाले होते. स्वामी भक्त हो, त्यांची काय हालत झाली असेल तिची कल्पना आपल्याला आलीच असेल. असो, पण स्वामी ही आई आहे. तिला आपल्या भक्ताची काळजी आहे. ती कधीच कोणाला रागवत नाही. तिच्या रागवण्यात कल्याणच असते. ह्याची सर्वांना प्रचिती आली. सर्वांनी स्वामी नामाचा एक घोषात जय जयकार केला. बोला, अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म स्वामी महाराज की जय. स्वामी बोध. स्वामी भक्त हो, आजच्या रावणाच्या लीलेतून तर स्वामी खूप छान बोध देत आहेत. स्वामी आपल्याला हेच सांगत आहेत की पृथ्वीवरील जीवनरूपी शेतात जेव्हा आपण स्वामी भावना हृदयात ठेवून कर्माचे बीज टाकत असतो, तेव्हा कितीही संकटरूपी नागाने तुम्हाला दंश करू द्या, त्यांच्या विषाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, कारण मी तुमच्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आपण नशीबवान आहात. ही आपल्याला स्वामींच्या भक्तीचे वेड आहे. बस आता निश्शंक रहा. ज्याच्या हृदयात स्वामी भक्तीची भावना, त्याच्यावर कोणत्याही संकटरूपी विषाचा परिणाम होऊ शकत नाही. हा विश्वास मनात सतत ठेवा. खचून जाऊ नका. पुढे पुढे चालत रहा, कारण स्वामींनी आपल्याला पृथ्वीवर खूप छान जीवन दिले आहे. त्याचा आनंद घ्या आणि स्वामी भक्तीचा प्रसाद सर्वांना वाटा. हीच विनंती. थँक्यू स्वामी. थँक्स अ लॉट स्वामी.